मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उद्या नारायणगडावर दसरा मेळावा होणार आहे। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, उद्या दसरा मेळावा आहे, वेळ कितीची आहे, किती वाजता तुम्ही निघणार आहात आणि मेळावा कसा असणार आहे? मी सकाळी 7-8लाच निघणार आहे इथून अंतरवालीवरून नारायणगडाकडं, कारण तो कार्यक्रम बरोबर 12 वाजता सुरू होणार आहे। तो पारंपरिक मेळावा आहे, त्यामुळे तिथं सगळे भक्तगण येणार आहेत। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक आजच निघालेत, त्याच्यामुळं मीही लवकरच जाणार आहे। कारण आज जरी रात्री लोक तिथं पोहोचले तरी लाखांनी गाड्या जरी आल्या, जेवढ्या गाड्या गडावरती जातील तेवढ्या गाड्या वर बसतील। पायथ्याला राहण्यापेक्षा सगळ्यांच्या वर बसणार गाड्या। आणि मुसळधार पाऊस जरी असला, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना सांगतो, काळजी करायची गरज नाही। मुसळधार पाऊस जरी असला तरी वर सगळा मुरुम आहे गडावरती, गाडीच फसणार नाही। पडत्या पावसातसुद्धा गाड्या तिथून निघू शकतात। तिथं 2-3 लाख मोटरसायकलसुद्धा वरी लागू शकते, 2-4 लाख गाड्यासुद्धा लागू शकतात। इतकं मोठं तिथं पटांगण आहे। फक्त एक सगळ्यांना विनंती आहे, कोणी डवचित असते, आपली शक्ती थांबवण्याची ताकद कोणात नाही। आपली शक्ती लय मोठी आहे, खपत नाही आहे ती। त्याच्यामुळं येताना सगळ्यांनी शांततेत या, शांततेत जा, एकमेकाला सहकार्य करा, एकमेकाला पाणी द्या, एकमेकाला जेवायला द्या। कारण तिथं सगळे व्यवस्था केलेल्या आहेत। कोणाची गाडी बंद पडली तेही एकमेकाला मदत करू लागा। स्वयंसेवक स्वतः मराठा सेवक बना, एकमेकाचं तिथं सगळ्यांनी दुःख जाणून घ्या। आणि आज उद्या परवा बी 2-3 दिवस पुरल इतका महाप्रसादाने जेवायची व्यवस्था त्या नारायणगडावरती केलेली। त्यामुळे कोणी कसलीच काळजी करायची गरज नाही। पाण्याची व्यवस्था आहे, हॉस्पिटलची आहे, तिथं म्हणजे सगळे डॉक्टरांची टीमा तिथं जाग्यावर लावलेल्या आहेत। त्यामुळं कसलीच तिथं अडचण येणार नाही आहे गडावरती। तिथं फॅनची सुद्धा गरज नाही, इतकी हवा आहे वरती। कारण ते डोंगराच्या कुशीत बसलेला नारायणगड आहे। आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या बांधवांना विनंती आहे, कुठंही ट्रॅफिकसुद्धा जाम होणार नाही, इतक्या व्यवस्था वरती। आणि माझी एक विनंती पुन्हा की आज जे येणारे बांधव आहेत रात्री, कारण कानाकोपऱ्यातून निघाले जे फोन यायला लागले की आम्ही रात्रीच निघालो आहोत, तर गडावरती गाड्या जाऊ द्या। सगळ्या पार्किंगची व्यवस्था आहे तिथं, त्याच्यामुळं वरती गाड्याचे पार्किंग करा। दुसरा महत्त्वाचा विषय, सरकारकडे तुमच्या ज्या मागण्या आहेत मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगेसोरे असो, कायदे परत घेण्याचा असो, हैदराबाद, सातारा किंवा बॉम्बे गेझेट असो, कुठलीही मागणी अजून पूर्ण झालेली नाही। दसरा मेळाव्यातून सरकारवर तुम्ही हल्ला करणार आहात, काय असणार उद्देश उद्याचा? नाही, ते आता उद्या बघू। परंतु मी आज जाहीर सांगतो, आमची मागणी मान्य नाही झाली तर तुमच्यासुद्धा मागणी निवडून यायची मान्य होणार नाही। तुमची मागणीसुद्धा गेली म्हणून समजायचं। तुम्ही आमचा देवारा केला, आम्हीसुद्धा तुमचा देवारा करणार। तुमची राखरांगोळी करणार म्हणजे करणार, तुम्हाला सोडणार नाही। कारण आमच्या डोळ्यात देखता आम्ही रक्त जाळलं, माझे शेकडो पोरांचे बलिदानं गेलेत मराठ्यांच्या। माझा मायबाप गोरगरीब मराठा समाजाचा आशेनं आरक्षणाकडे बघतोय। आणि आमच्या डोळ्यात देखता तुम्ही जर 16-17 जाती घालता, तिथं नाही का तुम्हाला समिती लागत? तिथं नाही का आता पुरावे लागत? तिथं पुरावे पाहिजे म्हणतात ना, आधार। गिरीश महाजन साहेब म्हणले होते आधार पाहिजे। 57 लाख पुराव्याचा मिळाला ना। आता ज्या जाती घातल्यात यांचा कोणचा आधार घेतला? आता नाही का धक्का लागत तुम्हाला? हे माकडं कुठं बसले आता? लय ओबीसीचा पुळका होता ना तुम्हाला, स्वतःला लय ओबीसीचा नेता समजतो ना, ते एवल्यावाला कुठं बसला आता का म्हणत नाही ओबीसीला धक्का लागायला लागलाय? आमच्या ताटात येऊ नका, आमच्या ताटातलं खाऊ नका, कुठं गेला आता नाही का धक्का लागत तुला? 15 जाती घातल्या जातात, त्या बी मोठ्याल्या जाती आहेत। आता आमच्याने धक्का लागतो, काय जातीवाद करताना रे किती दिवस, कुठं पाप फेडताना। देवेंद्र फडणवीसांचं ऐकून आमच्या मराठ्यांचं वाटोळं करायला निघालात काय? माझ्या गोरगरीब समाज आशा करतोय आणि मी गोरगरिबाच्या बाजूने आहे। का माझ्या गरिबाचे लेकरं मोठे होऊ नये, शेतकऱ्यांचे पोरं मोठे होऊ नयेत? आम्हाला आरक्षण पाहिजे। तुम्ही आचारसंहिता लावू नका, तुम्ही लावले ना पुरे पाडून टाकणार आहे तुम्हाला। ठोतच नाही मी आता घेतलं का लिहून? महाविकास आघाडीकडून लिहून घेतलं का? आता मला लिहून आणा म्हणत होते ना। हेच देवेंद्र फडणवीस म्हणले होते TV9च्या तुमच्या शोमध्ये, मला चांगलं आठवतं आहे की जरांगे पाटलाला म्हणा त्या उद्धव ठाकरे, शरद पवार, ते नाना पटोले यांच्याकडून लिहून घ्या ओबीसी आरक्षण। घेतलं का लिहून त्यांच्याकडून? ती का कोणतो आता या 15 जाती घालताना, धनगराचा आरक्षणाचा निर्णय घेताना घेतलं का लिहून आदिवासीकडून? म्हणजे तुमचं कसं चालतं? काय द्वेष करायले? अरे हे असले मला तर यांचा मेळच लागा ना, हे कोणाची आहेत? निवडून येऊस तरी हिंदुत्व म्हणतात, निवडून आलं म्हणतात ओबीसीचं रक्त आहे आमचं, DNA। ओबीसी विरोधात गेला का म्हणतात आमचा पुरोगामीचा DNA। आता काही दिवसांनी कोणाचं म्हणतात कोणाला माहीत, आणि कोणाचं रक्त येत मिळाला का नाही?
आता 2-3 जातीचं ऐकायचं राहिले तेवढं सांगून टाकन होय मोकळं, ते रक्त आमचंच आहे म्हणावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला तयार नाही, विरोधी पक्ष भूमिका घ्यायला तयार नाही. दोघांना फटका हो. दादा हे कोणाबद्दलच घेत नाहीत. यांना मुस्लिम संपवायचं आहे, मुसलमान यांच्या बापाला संपत नाही. हां, मुसलमानाला यांना आरक्षण द्यायचं नाही. हां, ते मुसलमान बिले कलाकारी उलटं पालटं करून पाडीत असतो ते बी. हां, ते बी म्हणणार आहेत गेलं काँग्रेस तिकडं भाजप इकडं काय गरज नाही. हां, मुसलमान बी तरायला लागले आता. काय वाटलं करता रे? अरे वेळे चुकले मुसलमान तर त्यांना नाव ठेवा ना, कानाला धरा, त्यांच्या तोंडात ठेवून द्या. चुकत नाही तरी मागं लागता. हां, मराठ्याची चूक नसून सगळे ओबीसी मराठ्यांच्या मागं लावले, म्हणजे नेते सामान्य नाही. हां, सामान्य कचाकच नारायणगाव गाड्या घेऊन येणार आहेत आता, सामान्य ओबीसी नाही. हे मागं लावले आमच्या. हां, दलितांच्या मागं लागता. हां, हे बदलायचं आणि ते बदलायचं आणि तो कायदा बदलायचा आणि हे संविधान बदलायचं, तुम्ही नुसते मागंच लागता. हां, सर्वसामान्य त्या महादेव कोळेचा प्रश्न सोडिनात, त्या लिंगायत समाजाचा सोडिनात, तुम्हाला सुट्टी नाही मराठ्याचा सोडिनात. तुम्हाला वाटतं तुम्ही लय शाने झालात, ह्याच गरिबाने तुम्हाला त्याच्यावर बसलेलं आहे. इकडं नाटकच करू नका तुम्ही. तुम्ही आचारसंहिता लावायचे नाही. शेतकऱ्याचा कोणता प्रश्न सोडा रे? इकडं बसतात पैसे वाटीत आणि हे निर्णय घेता आणि ते निर्णय घेता. आता सगळ्याला करा ना महामंडळ. विदर्भातल्या कुणबी मराठ्याला महामंडळ सेपरेट द्यावा आता. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला सेपरेट द्या आता. कशाला भेदभाव करता आता? हो ना सगळ्यालाच नादी लावता मराठवाड्याला महामंडळ देऊ. मराठ्याला काय महामंडळ नव्हतं का राज्यात? सगळ्या जातीचे महामंडळ केलेत. काय तुम्ही लोक जिंकायला निघालात. विदर्भातल्या कुणबी मराठ्याला बी देऊन टाका आता एका दिवशी हे महामंडळ सेपरेट त्यांना. तुम्हाला काय प्रांत पाडायचेत काय? मराठवाडा तोडायचा काय महाराष्ट्रापासून वेगळे महामंडळ देऊन? ते दिलं ते कौतुक आहे, चांगली गोष्ट झाली, चला हरकत नाही. पण आता तुम्ही मराठवाड्याला महामंडळ दिलं सेपरेट, चला तुमचं कौतुक. आता विदर्भाला बी द्या ना. मग विदर्भातल्या कुणबी मराठ्याला द्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणबी मराठ्याला द्या, कोकणातल्या बी कुणबी मराठ्याला द्या, मुंबईतल्या बी मराठ्याला कुणबी मराठ्याला द्या. आता द्या ना, त्यांनाही द्या. ते कशा शिल्लक ठेवतात? दलितांचं करा आता, एखादा मुस्लिमांचं करा प्रत्येक विभागात. आता काही प्रॉब्लेम आहे का? शेतकऱ्यांच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी एक महामंडळ वेगळं करा. आता मराठवाड्यातल्या बी करा, पश्चिम महाराष्ट्रातल्या बी शेतकऱ्यासाठी महामंडळ बनवा. तुम्हाला ते आता ते पोरगं आलं आहे ते सारथीचा प्रश्न सोडी नव्हे ना. ते डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासून तुम्ही काल महायुतीचा निर्णय घेतला आहे. हां, इथं सुद्धा जातीवाद करायला तुम्ही. ह्या विद्यार्थ्यांचा मराठ्यांचा का नाही केला? का निर्णय घेतला तुम्ही काल तो जातीवादाचा? आमचं म्हणणं आहे त्यांना देऊ नका, द्या. ह्या पोरांनी काय केलं तुमचं? हे पोरं सोडणार आहेत का तुम्हाला? राज्यातला एक बी विद्यार्थीनी तुम्हाला सोडित नाही आता. पोरगण पोरगी एक बी, राज्यातली एक महिला तुम्हाला सोडित नाही आता. म्हातारे माणसं सोडित नाही. सगळे एकतर्फी एक शिक्का चालणार आहे सगळे. आणि तुम्हाला दाखवून देतो मी, आपल्यात तेवढे दम आहे. हां, तुमचा सुपडा साफ करायचा माझ्यात दम आहे. तुम्ही फक्त आचारसंहिता लावा, तुम्हाला हिसकात दाखवतो कशी सीटं निवडून येते तुमची. हरियाणामध्ये भाजपचं सरकार आलं असं म्हटलं जातं की भाजपनं तिथं प्लॅन करताना, निवडणुकीचा प्लॅन करताना प्लॅन ए प्लॅन बी ठेवला होता. तशाच प्रकारचा प्लॅन भाजप विधानसभेच्या आता निवडणुकीसाठी राज्यात करू शकतं. जर मराठा प्रश्न गंभीर झाला असेल, मराठा मतं मिळत नसेल, तर बी प्लॅन पण भाजप करू शकतं. बी कर, नाही तर एक्स कर, नाही तर SIT कर, नाही तर CBI कर. हां, नाही तुला काय करायचं ते कर. तुला जेवढ्या बेशाड्या जोडायच्या तेवढ्या जोडीव. इथं भोगाची. हां, इथं सगळंच मुसंडी मराठीचीच असते. हां, इथं आघाडी मराठीचीच असते. हां, इथं विजय बी मराठ्याचा असतो. हां, इथं गुलाल बी मराठ्याचाच असतो आणि मतदान बी मराठ्याचंच असतं. इथं मुसाट्या फिसाट्याने इथं जर फासा टाकला ना गुतला. हां, आणि मराठ्याच्या फाशात अडकू नको भाऊ. हां, तू मराठ्याचा तळतळाट अंगावर घेऊ नको. मराठी आरक्षण मागतात, कोणाचा मोर्चा नाही हो, तरी 16-17 जाती आरक्षणात घातल्या. नुसत्या योजना. अरे ते शेतकऱ्याचा अनुदान दे ना. झालं ना 3-4 वर्षे पडले तसंच. पीक विमा दे ना त्यांच्या मालाला भाव दे ना. आणि ज्यांचं पिकं होऊन गेलेत दिन भरपाई त्याची. इकडं कुंकड पळू तू. घेतो पैसे टाकतो इकडं, घेतो पैसे टाकतो इकडं. आणि उधळी देत मध्ये स्टेज काय लावतात आणि 1500 रुपये काय देतात. आणि मध्ये खाली कोणी हातं करीत नाही तरी नुसते असे हातं काय करतात. हे हेंद्री. हां, इथं वाटोळं करायला तर आमच्या मराठ्याचं तुम्ही नाटकं करायला लागलात तिकडं. याला पैसे वाटन त्याला पैसे वाटन, नुसते योजनाचं वाटेव खुश करायलेत का लोकाला कळतंय सगळं. मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं, धनगर बांधवांची फसवणुकी. अरे पठ्ठे मराठे मागे धनगराचे. हां, घाला त्यांना आरक्षणात.
आम्हाला माहिती होतं खोटारडा निर्णय घेतला म्हणून, कारण धनगर बांधवाने आम्हाला त्याच्या अगोदर जेव्हा सांगितलं होतं हे सगळं नाटक आहे म्हणे निवडणूक होस तर. अरे तुम्हाला नाही तुटत लीड इदली, तुम्ही फक्त आचारसंहिता लावतो, मला कचका दाखवतो मी कसा असतो ती. तुमचं जर एक येऊन देईन ना तर मग नाव बदलून ठेवा तुम्ही. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि उद्या 12 वाजता नारायणगडावर जरांगे पाटील जातील आणि मराठा समाजाला संबोधित करतील. तसेच मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाही तर याचा फटका भारतीय जनता पार्टीसह सरकारला बसू शकतो, असाही जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे. कॅमेरामन आप्पासाहेबसह संजय सर्वोदय TV9 मराठी, अंतर्वाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.